नमस्कार, मी रेखा बेगडे. सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या एका सहकार्याने शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. लाईन पोलीस स्टेशनला काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली. या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम 307, 120 ब, 34, 143, 147, 148, 149 सहकलम 30 शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय नेमकं कारण होतं मग पोलीस नेमकीच्या आतमध्ये या ठिकाणी झालेलं कशाला करत कशावर नाही घडलं? हे मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे. त्या जमिनीच्या अनुषंगाने असलेली वाद या बाबतीत आहे. ही जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे. तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत. त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे. सर, याच्यामध्ये किती राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि महेश गायकवाड किंवा यांना आपल्या इकडे कशाला म्हणजे दोन्ही एकत्र कसे आलेले आहेत? मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली. त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले. महेश गायकवाड, राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे पीआय यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्रीयुत महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत. नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगानं तपास सुरू आहे, परंतु आतापर्यंत 6 गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत. याबाबत अटक किती जण आहेत? काय म्हणले? अटक किती जण? आतापर्यंत एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये आमदार श्रीयुत गणपत गायकवाड, त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सरवणकर असे एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे. सर, गणपत गायकवाड यांच्यावरून म्हणण्यात आलंय का आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करण्यात आले. माझ्याकडून आत्मसुरक्षेसाठी फायरिंग करण्यात आले. माझ्या मुलावर हात उचलण्यात आला होता. काय सर कारण काय एकंदरीत पूर्ण? बाहेर हे दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता. आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या बाबतीमध्ये
ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पीआय श्री जगताप हे बाहेर आले. तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाहीये, तशी घटना समोर आलेली नाहीये. परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होतंय, आपल्याकडे तसे सीसीटीव्ही फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या. जे जखमी आहेत ते पीआय यांच्या चेंबरमध्ये जे सीसीटीव्ही डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेकडे पाहत होते की बाहेरची काय परिस्थिती आहे म्हणून. त्यामुळं जखमीकडून कुठलीही चिथावणी किंवा कुठलंही असं शाब्दिक चकमक किंवा कुठलंही असं कारण तिथे दिसून येत नाही. त्यांनी स्पष्टपणे, शांतपणे आणि ठरवून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे. असं बोललं जातंय की वैभव गायकवाड जे आहे ते नाही, वैभव गायकवाड तर अगोदरच पोलीस स्टेशनला होते, त्यानंतर महेश गायकवाड आलेले आहेत आणि मग नंतर आमदार पण आलेले आहेत. असे घटनाक्रम आहे तिथला आणि त्यामध्ये त्यांना प्रवेश देण्याचं कारणच नाही. ते सातत्यानं आतमध्ये येत आहेत, बसतायत, असं स्पष्ट दिसतंय. यामध्ये इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, सर्कमस्टन्शियल इव्हिडन्स अत्यंत भक्कम आहेत आणि हा खुनाचा प्रयत्न ठरवून आणि कुठल्याही चिथावणीशिवाय केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. सर रिव्हॉल्वर कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका.